पुन्हा एकदा शाहीर देशमुख पवारांचा जमलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांना शाहीर मानाचा मुजरा. माझा हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं अगदी तंतोतंत आणि निर्माण मनाने जे कार्य करत आहेत असे आमचे साऊंडवाले दादा, जे नेहमीच आम्हाला मदत करत असतात, आमचे राजेश दादा पड्याळ यांना शाहीर मानाचा मुजरा करते. अगदी नेहमी कुठेही काही चूक झाली तरी मला मात्र नक्की सांगणार असे माझ्या पाठीशी खंबीर उभे राहतात. तरी दादा तुम्हाला पुन्हा एकदा मानाचा मुजरा करते. आणि आता जरा बुवांकडे वळूया, बरोबर हो ना? आता वळते बुवांकडे, असे वळते. बुवा, मी तुमच्याकडे वळते, तुम्हाला लय कळते? मला वाटलं नव्हतं एवढे कळते. खरं तर असं म्हणायला पाहिजे मी आता की मला शक्ती तुला काहीच नाही कळला, या बुवांनाच भरपूर कळला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे बघू. हां, आता टाळ्या कोणासाठी ते सांगते. यांच्यासाठी. कारण या एवढ्या वयात खरंच ते बाबा कुठे असतील जरा 2 मिनिटं त्यांना फक्त इथे स्टेजवर बोलवलं. कारण या वयात ही एनर्जी आणि हा स्टॅमिना यांना मुलींमध्ये ना नाचणाऱ्या मुलांमध्ये. पण जो तुमच्यामध्ये, तुम्हाला सलाम या शाहीर देशमुख पवारांचा. आणि हे पाहिजे नाचत, हे आज तुम्ही दाखवून दिलं. बुवा, त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून अभिनंदन. आणि हे आज आम्हालाही बघायला मिळालं. आणि अर्थात ती चिमुकली मुलं जी नाचत होती, तुफान तुफान मजा आली. म्हणजे मी सांगते ना, अगदी सगळ्यांचे कॅमेरे होते. जसे आमचे सगळे वादक म्हणते, आज तकवाले, स्टार प्रभाववाले, झी मराठीवाले, सगळे न्यूजवाले असे मोबाईल घेऊन होते. पण जिथे बुवा जिथे मला घेतलाच ना बुवा, तिथे सगळ्यांचे कॅमेरे बंद झाले. खरं सांगते, हे एवढं सुरू होतं ना तोपर्यंत खूप सुंदर चालू होतं. पण माईक हातात घेतल्यानंतर याचं एक निष्काळजीपणा काय, स्केल न घेणे हे आहे. तुम्ही म्हणता ना की मॅडम मी तुम्हाला मानतो की तुमचं नाव आहे, ठीक आहे, मी नाही समजत, पण तुम्ही म्हणता म्हणून तुम्हाला एक ती चूक सांगते की वादक अतिशय हुशार आहेत तुमचे. साहिल या त्यांच्या कीबोर्ड मास्टरसाठी एका जोरदार टाळी होऊन जाऊ. कारण त्याची ओळख त्यांनी करून दिली. परंतु रसिक हो, तो डोळ्याने जरी अंध असला तरी त्याच्या हातात मात्र कमालीची जादू आहे, कमालीची जादू आहे. आणि साहिल, तुला या तुझ्या ताईचा साष्टांग दंडवत. कारण साहिलने बऱ्याचदा मला फोन केला, ताई तू खूप छान गातेस, मला एकदा तरी तुझ्यासोबत वाजवायचं आहे. नक्कीच साहिल, आपण नक्कीच याचा विचार करू. आणि आता पुन्हा एकदा बुवांकडे वळूया. तर बुवांचं ते मळा अंगुराचा जमलं नाही बुवा, आणि त्याच्यावरती लिहून आणलेलं, ठीक आहे चुकलो तर चुकलो की, अहो रंगमंच आहे, काय कोण मान कापतंय? चाल चुकलात किंवा स्केल चुकलात म्हणून ते मी तिथून तलवार आणून मान कापणार होते का? नाही, पण पूर्ण तर करायचं. 2च ओळी गायलात आणि नंतर मी स्तवनला सुरुवात करतो. बाई, स्तवन ऐका. असं ती तुमची कला आहे, तुम्हाला लक लाग. त्यानंतर बुवानी स्तवन गायलं. कभी बंधन छुड़ा लिया, कभी दामन छुड़ा लिया, ओ मितवारे कैसा सिला दिया, ये वफाना कैसा सिला दिया. मला म्हणतात बुवा गायकी. असू दे, मी तुमच्या गायकीवरून बोलणार नाही. खरं तर मी सुद्धा अजून शिकतेच आहे, माझं वय सुद्धा लहानच आहे. म्हणून गाताना नीट स्वर घेऊन गातर ते समोरच्या ऐकणाऱ्याला चांगलं वाटतं. त्यानंतर
किती मोठं ना, चाली पकडीन मी चाली गाईन ना. म्हणून बाई, अरे बुवा तुला तुझ्या चाली धड गाता येत नाही, तू माझ्या चाली काय धड गाता. यारा हो यारा तेरी अदा गाण्याची चाल आधीच गाऊन दाखवलं होतं. ही दुसरी चूक की तुम्ही चाली ऐकत नाही आणि देव बोलता की मी चाली गाऊनच नाही दाखवल्या. गण बुवांचा होता. तू जब जब मुझको पुकारे मैं दुनिया नदिया किनारे हर पल तेरा रास्ता निहारे दिल लगे तेरे किनारे मुझे सीने से लगा मुझे आंखों में बसा ले मेरे भोले साथिया तुझे दिल दे दिया तेरा दिल दे दिया. तुम्ही गाण्याला कापत नाही, मी सुद्धा तुमच्या गाण्याला कापणार नाही, पण ही चाल गाऊन दाखवली. गाण्याचा शेवट करता हुआ तो शेवटी परत ध्रुवपद घ्यायचं असतं आणि मग शेवट करायचं. नाही तर आपला कीबोर्डवाला M2 वाजवतोय, बँजोवाला M2 वाजवतोय आणि मग घेता घेता टाकून दिलं मग लगेच गाणं. तसं नाही होत. गाण्याचा शेवट व्यवस्थित करा आणि नंतर आले गवळणीवर. म्हणतात शक्तिपुराची खरी सुरुवात ही गवळणीपासून होते. हो मग स्तवन आणि गण कशाला घेता हो? मी आला झो बाऱ्या करणार कशाला नको ना, स्तवन गण घ्यायचंच नाही कशाला. आणि जिथून सुरुवात आहे तिथून सुरुवात करायची वेळी. गवळणीला आता गवळणीपासून करा ना. मी लढायला काफी आहे एकटी. आत्ता चॅलेंज दुसरा चॅलेंज. पहिलं चॅलेंज एक्सेप्ट केलं, त्याचे शब्द सांगेल पण अजिबात नाही ते जमलं. दुसरं चॅलेंज स्वर नको, नको स्वर, वाद्य पण नको. एकटी गाऊन तुला हरवील बुवा. आई तुला ताकद एकटा येऊन इथे गाशील. नाच सुंदर आहे, वाद्यवृंद सुंदर आहे म्हणून तू आहेस. एकटा फिर मग बघू तू कोण आहेस. त्यानंतर बुवा म्हणतात की कानावर चढला. बाई म्हणाल्या की काना हंडी फोडणार उद्या गोकुळाष्टमीला, पण कानावर चढणार, होल पाडणार हे बाई सांगायला विसरल्या. बरोबर ना? हे तर बरोबर आहे. कानावर चढणार, होल पण पाडणार, पण कोणावर चढणार हे तुम्ही सांगायला विसरला. आलं लक्षात? माझा विषय नीट लक्षात घ्या. जर मी सांगायला विसरले ना की कानात चढणार आहे ते, मग तुम्ही सांगायला विसरलात की तो कोणावर चढणार. तो त्याच्यावर चढत नाही, तो त्याच्याच साथीदारांवर चढतो. हे लक्षात घ्या. हंडीला होल पाडतो, पहिली दहीहंडी घरात साजरी करतो, आईच्या हंडीला होल पाडतो. आईची हंडी असते लटकवलेली वर शिंक्यावर, साथीदारांवर चढून तिला होल पाडणार. मी उत्तर दिलं. आलं लक्षात शाहीर? याला बोलतात भेद, याला बोलतात शक्तितुरा. आणि हंडी विषयी काढला तुम्ही, त्या हंडीला पण तुमचं उत्तर दिलं. बुवानी काय गवळण गायला, साता जन्माच्या भेटी तुझ्या तुझ्याच साठी सखी सजनी आलो यमुना काठी मुरलीच्या माझ्या नादानी आलीस माझ्या तू पाठी. बरोबर? आता ऐका शब्द. सात जन्माच्या भेटी तुझ्याच साठी सखे साजणी आलो यमुना काठी. अरे जर काळ्या सावळ्या श्रीहरी जर माझ्यासाठी तू यमुनेच्या काठी येतोस, तर तुझ्या मुरलीच्या नादाने मी तुझ्या पाठी काय यावं? मी तुझ्या पाठी काय येईन? याला म्हणतात गवळणीची कटिंग. खूप हुआ नाही जमली, अजिबात नाही जमली. आधीच पहिल्या वाक्यात सांगते की मी आलो तुझ्या पाठी आणि नंतर म्हणताय मुरलीच्या नादाने तू येतेस माझ्या पाठी. नक्की कोण कोणाच्या पाठी येते ठरवा आणि तुम्ही आता कोणाच्या पाठी आहे ते आधी बघा, नंतर मला गवळणीची काढ द्या. असो, गवळणीमध्ये बाई म्हणते माझ्या बोलाकडे लक्ष द्या. बोलाकडे बोल गवळण काय घेऊन आणलेली बोलाची. हा विषय बोलाची गवळण ज्ञान घेऊन आणणारच होती. आता माझ्या बोलण्याने आणि न बोलण्याने बुवा तू गवळण घेणार नव्हतास. तू तीच गवळण घेतली असतीस. फक्त निमित्त भेटलं, बाई म्हणाली माझ्या बोलाकडे लक्ष द्या. ते पण मी कधी घेतलं, गवळणीत नाही हो. शक्तितुरा
मंद, मी तर म्हणेन मतिमंद आणि गतिमंद पण. असो, आता बुवांची गवळण. जब तुम आ जाते हो सामने, जब तुम आ जाते हो सामने, राधे ध्यान माझे तुझ्या बोलावर. लक्ष, राधे ध्यान माझे तुझ्या बोलावर, तुला नाचवीन मुरलीच्या तालावर. आज घेईन ग पप्पी तुझ्या गालावर. वा, बरी पप्पी घेऊन येईल की. एवढूसा असतास ना, एवढूसा तर दिली असेल हो घ्यायला. आई एवढा मोठा घोडा वाटलाय की त्याला पप्पी घ्यायला देऊ. अभी तुम पप्पी लेने आओगे ना, तो मैं कैसे पप्पी दूंगी वो भी बताना पड़ेगा ना, हो की नाही. जेव्हा लक्ष देऊन होईल बोलावर. ते लक्ष दे, बिंदास दे. आता पण लक्ष दे मी काय बोलते ते पण. मनन कर, चिंतन कर, श्रवण कर, ध्यान धर, काय बोलते ते लक्ष दे. पण नंतर तुझं लक्ष कुठे गेलं पाहिजे ते तुला सांगते बघ तुझ्या गवळणीच्या काठातून. जेव्हा लक्ष देऊन होईल बोलावर, मग लक्ष दे मुरलीच्या बोलावर. बरोबर, बोलून झालं राधेचं, बोलून झालं ना, राधेच्या बोलावर लक्ष ठेवलंस मग तुझ्या मुरलीच्या बोलावर लक्ष ठेवू. नाही तर एक खोल जरी चुकवलं असतं तरी तुझी मुरली अशी प्या वाजल. कोण वाजणार? मग ती मुरली वाजायला तुझं होलावर पण व्यवस्थित लक्ष पाहिजे. तुझं बोट तुझ्याच मुरलीच्या होलावर. म्हणून जेव्हा लक्ष देऊन होईल बोलावर, मग लक्ष दे मुरलीच्या होलावर. आधी नाचवीन कान तुला माझ्या तालावर. कारण की राधा मोठी आहे, हा शेवडा पोर एवढूसा. राधेसमोर हा एवढूसा शेवडा पोर आहे. मी म्हटलं काना असा नाच, तरी काना असा असा नाचेल. काना मुरली वाजवेल, काना इथं झोप, काना झोपेल. मी म्हणेन तसं. तू बनेगा वैसे नहीं, मैं बोलेगा वैसे. इसीलिए कृष्णाच्या पहिला राधा नाव लागतं. राधा कृष्ण, उगाच नाही. आधी नाचवीन कान तुला माझ्या तालावर, मग देईन एक खेचून तुझ्या गालावर. आधी नाचवीन कान तुला माझ्या तालावर, मग देईन एक खेचून तुझ्या गालावर. शिंतोडे उडवायचे नाही का माझ्या गवळणीवर. आता मी काही चिखल आणलेलं नाही बुवा शिंतोडे उडवायला, पण जे चुकीचं आहे तो चुकीचाच आहे. नंतर म्हणतात त्याच्या मुलं झाला, याच्या मुलं झाला. मग कसं ते, तू मला अंगुराचा, मी लाकडी भुसाचं. बुवा तालाचा पाणी गलाला गेला तर सगळं भुलभुलीत गेला असतो. तुला कधी स्पष्ट बोलता आलंय काय आयुष्यात? म्हणजे मी पहिल्यांदा बघितलंय म्हणून नाही, मला वाटत नाही. याच्यामुळं, याच्यामुळे, त्याच्यामुळे, याच्यामुळं, त्याच्यामुळं. हा शक्ती तुला नाही. नाच आणि होतं ते होतं. चांगल्याला चांगलाच बोलणार, पण गाणं कसं याच्यामुळं. जसा काही एक डुक्करच खाल्लं नाही किंवा ढेकर देतोय. अगं पोरी तू सपनात येणार, आपल्या जुन्या जागेवर
दुसरीकडे हात घालणार नाही, विषयातच हात घालणार. बघा, महेशाच्या जटामध्ये स्थान म्हणजे गंगेचं त्यांनी स्पष्ट नाही केलं, मी सांगते. गंगा ही शंकराच्या जटातून उचड्यातून वाहते. गंगेने तिथे स्थान घेतलं आणि ते गंगेचं स्वरूप आहे. गंगा म्हणजे स्त्रीलिंग आणि मी आज शक्तीचीच बाजू मांडते. म्हणून त्यांनी मला अनुसरून ते गाणं म्हटलं की शेवटी मिळेल तुला गमान या महेशाच्या जटामध्ये स्थान. ठीक आहे, जटामध्ये स्थान मिळवलेलं आहे गंगेने, पण आधी ती जटा किती वाढली ती बघ की नाही बुवा. शंकरा, तुझी जटा वाढली ती बघ जरा. असं कोण सांगते? पार्वती. मग आता माझी कटिंग कशी आहे? त्या मोठ्या पर्वतांच्या मागे महेश राहायचा पार्वती संगे. त्या मोठ्या पर्वतांच्या मागे महेश राहायचा पार्वती संगे. रोज करून बघते मोजमाप, रोज करून बघते मोजमाप, आधी सांगते जटा तुझी काप. बरोबर आहे ना? विषयाला विषय दिलाय की नाही? जोरात आवाज द्या, त्याला कानात जाऊ दे मुलाच्या. बरोबर ना? तू जटा पे आएगा तो मैं भी तेरे जटा पे ही जाएगी, उसके किस पे नहीं जाएगी. रोज करून बघते मोजमाप, आधी सांगते जटा तुझी काप. रोज करून बघते मोजमाप, आधी सांगते जटा तुझी काप. रोज करून बघते मोजमाप, आधी सांगते जटा तुझी काप. रोज करून बघते मोजमाप, आधी सांगते जटा तुझी काप. रोज करून बघते मोजमाप, आधी सांगते जटा तुझी काप. रोज करून बघते मोजमाप, आधी सांगते जटा तुझी काप. तर बुवा, तुमची जी पहिली बारी झाली त्यावर मला एवढं म्हणायचं होतं. अगदी शेवटच्या गाण्यापर्यंत तंतोतंत आणि विषयाला अनुसरूनच गाणं दिलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हालाही याच्यावर काही ऑब्जेक्शन नसेल असं माझं म्हणणं आहे. शेवटी शक्ती तू आहे, भेदाला भेद तुम्हीही देणारच, तुम्हालाही दुसरी बारी मिळणारच आहे. पण तुम्ही म्हणताय ना की बाई मी शास्त्र सोडून गेलो नाही, तर बाब्या मी पण शास्त्र सोडून गेली नाही. त्याच्यामुळे आता बुवांच्या सगळ्या गाण्यांना कटिंग देऊन झालेली आहे. आता माझी गाणी सुरुवात करते, चाल होऊन जाऊ दे. वापरतात हे वैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे अर्जुन जेव्हा युद्ध करून यायचा तेव्हा गांडीव धनुष्य तिथे ठेवायचा
त्या वृक्षाजवळ असेल ग्रंथपुराणात, परंतु बुवा हे गांडीव धनुष्य आता सांगत होते चुकीचं आहे, ते तुझ्यात कुठेतरी टाक. कारण की हे उत्तर देणारा महाकाळ बुवा सुद्धा होते. त्या महाकाळ बुवाला सुद्धा मी सांगितलं बुवा चुकीचं उत्तर आहे. हां, पण माझ्या गायनाची आज मी करत असलेल्या कलेची शपथ घेऊन हे मात्र सांगेन की शमीचं वृक्ष हे नाव बरोबर. टाळ्या होऊन ते वृक्ष जो आहे तो शमीचा वृक्ष आहे हे मात्र बरोबर आहे. परंतु विचारलेल्या 3 प्रश्नामधील एक उत्तर बरोबर आहे आणि ते सुद्धा महाकाळ बुवांनी मला दिलं होतं मग मुंबईच्याच रंगमंचावरती. आणि जे उत्तर तुम्ही दिलं तेच तंतोतंत महाकाळ बुवांनी उत्तर दिलं होतं. परंतु चुकीचं आहे हे साफ तेव्हाही सांगितलं मी. आणि तुम्ही ते आपटून आपटून सांगतात अगदी आपटून. बरोबरच आहे, बरोबरच आहे. काय जबरदस्ती आहे? माझे पण गुरु आहेत, माझ्याकडे सुद्धा ग्रंथ आहे. उगाच नाही ना, तुम्ही म्हणताय जर नाव मोठं आहे तर उगाच नाही ना बुवा. आम्ही पण शास्त्र आधारे अभ्यास करतो. आता तुम्ही दिलेल्या प्रश्नाचं उत्तर नाही मला सापडले, माझ्या गुरु अजून अभ्यास करतील आणि पुढच्या बारीला प्रयत्न करू. हे मी मोठेपणाने सांगते, पण तुमचा मोठेपणा काय हेच आहे. बाई बाई काय उगाच बाई बाई करायचा, एवढी घाई कसली लागली बुवा तुला? चुकीचं आहे, तू बरोबर नाही आहेस बुवा. ते झाल्यानंतर एक मजेशीर विषय असा, गाढव बुवाला मी गाढव म्हटलं. नाही झोपला बुवाला, वरून ना खालून ना बाजून बाजून सगळीकडनं झोपला. मग बुवा विचारतात ही मला गाढव म्हणते, मग तुम्ही सांगा ही कोण? मग तुम्ही काय म्हणालात? जरा जोरात एकदा म्हणा. नाही हे आता तुम्ही त्यांनी म्हटल्यावर म्हणताय, त्याच्या आधी तुम्ही काय म्हणालात? गाढवीन. अरे मस्त म्हणायला मी काय ह्याला रेडा म्हटलं? मला सांगा, गाढवाला म्हस लागते का गाढवीनच लागते? आणि रेड्याला म्हस लागते का रेड्याला का आपल्या म्हशीला रेडा लागतो का म्हशीला गाढव लागेल? मस्त एवढी तो गाढव म्हणजे हे तुमचं ऐकणं. आता गाढव म्हटलं तर गाढवीने बोला की, म्हणजे स्वतः एक्सेप्ट करतात. आता मी गाढव आहे ना, मग ही बोल, म्हणजे तू गाढव आहेस ते तू मान्य केलं तर मग माझं गाढव बरोबर लागलं तुला. गाढवाचं गाढवच आहेस तू गाढव. नशीब रेडा नाही म्हटला, रेडावरून माझ्याकडे एवढी गाणी आहेत. नशीब तुझं की मी रेडा नाही म्हटलं. पण तू म्हैस म्हणालास त्याचा मला ते मात्र राग नाही आलाय. छे, कारण ती तुमची बुद्धी आहे. गाढवाला म्हैस लागते. आज नवीन इतिहास घडलाय. या केला भावाशी वर तेव्हा झाला सवाल, केला भावाशी वर तेव्हा झाला सवाल. एक कथा अशी घडली, सखीला भाऊजाई नाही सोडली, सखीला भाऊजाई नाही सोडली, सखीला भाऊजाई नाही सोडली. आता विषय काय केला भावाशिवाय वाढीव आणि सुग्रीव आणि वाढीव यांचा विषय आहे. त्याच्यामुळे बुवा भावाभावाचा विषय होता आणि म्हणून भावजाई सोडली नाही किंवा तुम्हाला नाही म्हणत आहे, त्या भावाभावांचा विषय आहे. नाही तर स्वतःच्या अंगाला लावून घेऊ नका. एक चाल होऊन जाऊ दे.
कसा वासनेच्या पायी बुवाला हसायस, कसा वासनेच्या पायी बुवाला हसायस, छेडी परक्या बाईस, छेडी परक्या बाईस, हा शिंदळ महेश. आता बसा झालं दोन. हा शिंदळ महेश बोलल्यावर तुम्हाला वाटेल माझं नाव महेश आहे, आडनाव पण शिंदे आहे. तसं नाही, शिंदाळ म्हणजे ज्याला वासना आहे, वासनाधारी माणूस त्याला शिंदाळ म्हणतात. व आता माझ्याकडे प्रत आहे, किंवा तुमच्या गुगल आहे ना, तुमच्या गुगलवर सर्च करा शिंदाळ. बुवाला हसायस, कसा वासनेच्या पायी बुवाला हसायस, छेडी परक्या बाईस, हा शिंदळ महेश, छेडी परक्या बाईस, हा शिंदळ महेश. छेडी परक्या बाईस, हा शिंदळ महेश, छेडी परक्या बाईस, हा शिंदळ महेश. त्यानंतर हे माझं शेवटचं गीत आणि बुवांनाही सांगते की हे शेवटचं गीत आहे आणि यानंतर तुम्हाला बारी तुमच्या हातात मी देणार आहे. आणि म्हणून 16 बरस की 16 बरस की बाले वर कोसला, प्यार बड़ी पहली नजर कोसला. दिवसाभर रस्त्यावर, दिवसाभर रस्त्यावर होऊ लागले त्याच्या. तुम्ही द्या हो माया बहिणीला आधार, तुम्ही द्या हो माया बहिणीला आधार. असं का म्हणायची वेळ आली, कारण जे व्हिडिओ व्हायरल होत आहे त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय की 4 चौघात कोणीतरी येऊन त्या बिचाऱ्या पोरीला मारतंय किंवा तिला चाकूचे वार, तलवारीचे वार, चॉपरचे वार 4 चौघात भर रस्त्यात हे प्रकार घडत असताना आपली जनता मात्र व्हिडिओ काढते. पण कोणाच्यातही हिंमत नाही आहे की जाऊन त्याला अडवावं, त्याला थांबवावं. आणि जर त्यांनी त्यांना थांबवलं असतं तर आज आपल्या आई बहिणीचा कोणाचा तरी जीव वाचला असता हो. म्हणून हे म्हणावं असं वाटतं. तुम्ही द्या हो माया बहिणीला आधार. शाहीर तेजस पवार आपली दुसरी फेरी संपली हे जाहीर करते.